परंतु त्यांना पहिल्यापासून अभंग आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीची ओढ होती. अशातच त्या गावामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळ इतका भयानक होता, बरेचसे लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडले. त्यांचा देह कळवळला आणि त्यांनी ठरवलं की आपण संत परंपरेशी सांगड करायची आणि संतांबरोबर संतांचं चरित्र आपण आचरण करायचं. त्यांना लहानपणापासूनच अभंगाची कीर्तनाची गोडी होती. आणि अशातच वयाच्या 16व्या वर्षी ज्यावेळेस त्यांच्या गावामध्ये त्यांना कळालं की संतश्रेष्ठ शिरोमणी श्री तुकाराम महाराज या ठिकाणी त्यांचं कीर्तन आहे, तर त्या ठिकाणी गावातली सर्व लोक जमली होती. त्याचबरोबर श्री संताजी महाराज त्या ठिकाणी गेले. त्यांचा त्या कीर्तन ऐकल्यानंतर त्यांना इतका प्रभाव पडला का त्यांना असं वाटलं की आपणही संत तुकाराम महाराजांचे शिष्य बनून त्यांच्या सहवासात राहावं आणि आपणही धर्माचा प्रचार करावा आणि संत रूपी आचरण करावे असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांना ती गोडी लागली आणि त्यांनी काय केलं की संत तुकाराम महाराजांबरोबर त्यांनी सावलीप्रमाणे ते राहिले. त्यांच्या अभंगाची त्यांनी रचना त्यांच्या स्वरूपात केली, त्यांच्या बरोबर राहिले. त्याचबरोबर असं म्हणतात की इंद्रायणीच्या डोहामध्ये ज्यावेळेस तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवले गेले, त्यानंतर संताजी महाराजांनी त्या ठिकाणी पुनर्रचना केली. पुनर्रचना करून त्यांनी आपल्या धर्माचा प्रसार केला आणि त्यांनी त्याला लाडाने संतू म्हणून तुकाराम महाराज त्यांना आवडीनं संतू म्हणायचे लहानपणी. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुकाराम महाराजांनी त्यांना वचन दिलं की बाबा ज्या वेळेस तुमचा मृत्यू होईल त्यावेळेस तुम्हाला मी मुठमाती द्यायला मात्र नक्की येणार. तर झालं असं की उलट झालं. त्यांच्या अगोदरच तुकाराम महाराज हे वैकुंठाला गेले. तर ज्या वेळेस जगनाडे महाराजांचं निधन झालं त्यावेळेस त्यांना मुठमाती देण्यात आली, पण काही केल्या त्यांचा देह पूर्णपणे मातीमध्ये गाडला जात नव्हता. म्हणजे त्यांचा चेहरा सारखा वर येत होता. पण ज्या वेळेस ते तुकाराम महाराज प्रगट झाले आणि त्यांनी 2-3 मूठ त्या ठिकाणी त्यांना दिले, त्यावेळेस पूर्णपणे त्यांचा देह जमिनीमध्ये पुरला गेला. अशा पद्धतीने इतकी भक्ती शक्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच श्री संत संताजी जगनाडे महाराज इसवी सन 1624 ते इसवी सन 1688 यांनी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये सदुंबर गावी त्यांचं वास्तव्य असल्यामुळे 8 डिसेंबर 1624 रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळ या ठिकाणी विठोबा जगनाडे यांच्या घरी त्यांचा जन्म झाला. आई माताबाई हे विठ्ठल भक्त होते, त्यामुळे संतांजी यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. त्यामुळे मुलाला हिशोब करणे गरजेचे असते, पण संताजी महाराज लिहिता वाचा बहुत हिशोब करता येत होता. त्यामुळे त्यांची घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे त्यांना या गोष्टीचा अडथळा आला नाही. तर सांगायचा पर्याय आहे की हे संताजी जगनाडे महाराज अगोदरच ज्यावेळेस वैकुंठाला गेले होते त्यावेळेस संताजी वारले, त्यावेळेस अन्य संस्काराच्या वेळी कितीही प्रयत्न केले तरी काही संताजीचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते. आताच मी तुम्हाला तो प्रसंग सांगितला. आणि